आणि आता बातमी दिल्लीतून आहे। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआय कोर्टात सुनावणी होते आहे। सीबीआय कडून पेपर फुटी प्रकरणी 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे। तसंच आरोपपत्रातले सर्व परिशिष्ट आणि कागदपत्र सीबीआय कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत। गेल्या आठवड्यात कागदपत्र आणि परिशिष्ट स्कॅन करत असल्याचं सीबीआयनं कोर्टाकडे सांगितलं होतं। नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुनावणी होते आहे। 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे आज सीबीआय कोर्टात नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे दिल्लीमधून आहे। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआय कोर्टात आज सुनावणी होणार आहे। 20,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात येईल। सोबतच आरोपपत्रातले सर्व परिशिष्ट आणि कागदपत्र आज कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत। गेल्या आठवड्यामध्ये ही कागदपत्र परिशिष्ट स्कॅन करत असल्याचं सीबीआयनं सांगितलं होतं। तिकडे राज्यातल्या स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गेल्या 8 वर्षात प्रश्नचिन्ह वारंवार निर्माण झालेत। 2018 ते 2026 या काळात किमान 7 प्रमुख परीक्षा या पेपरफूट, गुणांमध्ये फेरफार किंवा इतर गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत आल्यात। काही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या, तर काही प्रकरणात विशेष तपास पथक अर्थात एसआयटी आणि गुन्हे अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी झाली आहे। राज्यातल्या स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता आणि सुरक्षितता यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसलाय। अनेक उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली आहे, तर भरती प्रक्रिया अनेक महिने रखडली आहे।